चला, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? अल्काईनच्या प्रिपरेशनच्या मेथड बघितल्या, अल्काईनच्या फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या आणि आपण महत्त्वाचा टॉपिक स्टार्ट केला होता, तो म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिॲक्शन ऑफ अल्काईन. केमिकल रिॲक्शन ऑफ अल्काईन. अल्काईनचे केमिकल रिॲक्शन आपण स्टार्ट केलं होतं. केमिकल रिॲक्शनमध्ये पहिली रिॲक्शन आपण बघितली ती काय? ॲसिडिक नेचर ऑफ अल्काईन. अल्काईन हा जो कंपाऊंड आहे किंवा तो काय करतो? ॲसिडिक नेचर दाखवतो, म्हणजे H+ला डोनेट करतो. काय करतो, कसं करतो, मेटलसोबत रिॲक्ट केल्यानंतर काय फॉर्म करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितल्या. म्हणजे याची पहिली रिॲक्शन होती ॲसिडिक नेचरची, जी आपण फिनिश केली. ॲसिडिक नेचर ऑफ अल्काईन. ॲसिडिक नेचरमध्ये आपण सांगितलं की तो काय करतो? H+चं डोनेशन करतो. ती गोष्ट आपण फिक्स केली. सेकंड एक रिॲक्शन आपण स्टार्ट केली होती, ती म्हणजे काय? ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन. आता पहा, ॲडिशन रिॲक्शनमध्ये आपण बघितलं हा कोणत्या टाईपचे ॲडिशन रिॲक्शन दाखवतो, तर त्याच्यामध्ये आपण क्लासिफाय केलं होतं की बाबा जो अल्काईन असतो तो दोन टाईपचा, सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल. आणि जो रिएजंट असतो अटॅकिंग रिएजंट तो सुद्धा दोन टाईपचा, कोणत्या सिमेट्रिकल आणि असिमेट्रिकल. तर त्याच्यामध्ये आपण ॲडिशन बघितली होती. सगळ्यात पहिली ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन. H2 ची ॲडिशन कशी होते ही रिॲक्शन आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितली की याच्यामध्ये काय केलं होतं आपण? CH3C ट्रिपल बॉन्ड CH याच्यावरती जर आपण डायरेक्ट H2 ची ॲडिशन केली इन द प्रेझेन्स ऑफ PT PD और Ni, तर काय भेटणार होतं आपल्याला इथं? सरळ सरळ CH3 CH 2 CH3. लक्षात, हा अल्केन या रिॲक्शनमध्ये भेटला होता. ही रिॲक्शन आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली. आता पहा, आज आपल्याला स्टार्ट करायचं आहे नेक्स्ट रिॲक्शन, ती म्हणजे ॲडिशन ऑफ डाय हॅलोजन. ॲडिशन ऑफ डाय हॅलोजन कसं असतं ते पहा. बी स्टार्ट करतो. ॲडिशन ऑफ डाय हॅलोजन म्हणजे X2. लक्षात, X2 ची ॲडिशन करायची. तर सगळ्यात पहिले पहा काय होणार? एक एक्झाम्पल घेतलं आपण, CH ट्रिपल बॉन्ड CH. CH ट्रिपल बॉन्ड CH ची ॲडिशन, याच्यावर तर मी Br2 ची ॲडिशन करतो, तर काय होणार आहे? सरळ सरळ मेकॅनिझम. ट्रिपल बॉन्डमधला एक बॉन्ड ब्रेक होणार, एक Br एका कार्बनला, दुसरा Br दुसऱ्या कार्बनला, याच्यापासून कंपाऊंड असा तयार होईल CH डबल बॉन्ड CH. इथं एक Br अटॅच होईल आणि इथं दुसरा Br अटॅच होईल, म्हणजे डायब्रोमो इथिन म्हणू शकता. हा काय? व्हिसिनल डायब्रोमाइड आहे. व्हिसिनल डायब्रोमाइड. याच्यामध्ये पहा आणखी एक रिॲक्शन जर तुम्ही केली, परत याच्यावरती Br2 ची ॲडिशन करतो. याच्यावरती जर परत Br2 ची ॲडिशन करणार तर याच्यापासून भेटणार टेट्रा ब्रोमो इथेन. पहा तो कसा? आणखी एक बॉन्ड ब्रेक होणार, एका ठिकाणी एक Br या कार्बनला, दुसरा Br या कार्बनला, म्हणजे याच्यापासून तयार होईल CH सिंगल बॉन्ड CH Br Br. इथं पण काय आहे? Br आणि इथं पण काय आहे? Br, म्हणजे टेट्रा ब्रोमो इथेन. लक्षात, किंवा 1,1,2,2 टेट्रा ब्रोमो इथेन. लक्षात. आणि हा काय तुमचा? व्हिसिनल डायहॅलाइड. व्हिसिनल डायहॅलाइड. ह्या काय रिॲक्शन आहेत. हा तुमचा काय होता? इथाईन. हा काय तुमचा? ब्रोमीन. म्हणजे ही एक रिॲक्शन झाली. याच्यामध्ये काय केलं आपण? सरळ सरळ ॲडिशन रिॲक्शन केली डायहॅलोजनची. डायहॅलोजनची ॲडिशन रिॲक्शन कशी होते, तर त्याच्यामध्ये आपण ट्रिपल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड ब्रेक होणार आहे, Br2 ची ॲडिशन होणार आहे, एक Br या कार्बनला, दुसरा Br या कार्बनला. आणखी परत जो कंपाऊंड बनवला व्हिसिनल डायहॅलाइड, व्हिसिनल डायहॅलाइडवरती परत Br2 ची ॲडिशन करा, एक Br या कार्बनला, दुसरा Br या कार्बनला, म्हणजे टेट्रा ब्रोमो इथेनचं फॉर्मेशन होणार. आणखी एक याचं एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल असं घेतलं, CH3C ट्रिपल बॉन्ड CH. याच्यावरती Br2 ची ॲडिशन केली, Cl2 ची ॲडिशन केली, याच्यापासून काय भेटणार आहे तुमचा? डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड ब्रेक होणार, म्हणजे CH3C डबल बॉन्ड CH. याला एक Cl अटॅच आणि याला एक Cl अटॅच. आणखी एक Cl2 ची ॲडिशन करा, याच्यापासून प्रोडक्ट असा बनल CH3C सिंगल बॉन्ड CH, एक Cl, दुसरा Cl, तिसरा Cl, चौथा Cl, म्हणजे टेट्रा क्लोरो प्रोपेन. हा काय बनून जाईल? टेट्रा क्लोरोप्रोपेन. टेट्रा क्लोरोप्रोपेन.
ह्या काही रिॲक्शन आहेत तुमच्या ज्या महत्त्वाच्या आहेत. लक्षात पहा, याच्यामध्ये आपण काय बघितलं, ॲडिशन ऑफ डायहॅलोजन. आता पहा याच्यामध्ये महत्त्वाचं काय की H2 जो होता आणि X2 जो होता, H2 आणि X2 दोघं काय आहेत, सिमेट्रिकल आहेत, सिमेट्रिकल रिएजंट आहेत. लक्षात, या दोघांचे ॲडिशन कशा होतील, कोणत्याही कार्बनला कोणत्याही अटॅच केला तरी फरक पडणार नाही. इथं मार्कोनिकॉफ रूलची आपल्याला गरज पडणार नाही. पण आता जो नेक्स्ट ॲडिशन आहे ती ॲडिशन पाहायची आपल्याला, ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइडची. लक्षात, HXची ॲडिशन पाहायची. HXची ॲडिशन ज्यावेळेस आपण ट्रिपल बॉन्डवरती करणार त्यावेळेस जी HXची ॲडिशन होणार ती कशी होणार, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. आता नेक्स्ट रिॲक्शन पाहू आपण, ॲडिशन ऑफ HX. ॲडिशन ऑफ HX. लक्षात, आणि HX काय, असिमेट्रिकल रिएजंट आहे. मग पहा आपण जर रिॲक्शन घेतली, रिॲक्शन अशी घेऊ आपण, CH ट्रिपल बॉन्ड CH, याच्यावरती मी HXची ॲडिशन करतो. पहा काहीच फरक नाही पडणार, कारण काय, हा जो CH ट्रिपल बॉन्ड CH आहे तर इथं जो हा काय सिमेट्रिकल अल्काईन आहे. लक्षात, मग पहिल्या स्टेपमध्ये गरज पडत नाही. मग याची जर ॲडिशन आपण करतो तर ती अशी होईल, CH2 CH बॉन्ड Br. लक्षात, याला एक H अटॅच झाला आणि याला एक Br अटॅच झाला, H आणि Br, किंवा इथं मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो HBrचं. ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस मी HBrची ॲडिशन परत करणार तर या ठिकाणी जो आता हा अल्किन आहे हा कसा आहे असेल, असिमेट्रिकल असेल. कारण ब्रेक जर केलं तर इकडे CHBr बाहेर पडणार, इकडे CH2 बाहेर पडणार. मग असिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट विथ असिमेट्रिकल रिएजंट, then the negative part of reagent that is called as Br negative is attached to that carbon of carbon carbon double bond which contain less number of hydrogen atom. म्हणजे या CH ला हा Br अटॅच होईल. आता जो Br आहे तो या कार्बनला अटॅच करायचा नाही, अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ रूल. मग रिॲक्शन कशी परफॉर्म होईल, मार्कोनिकॉफ रूलनं जर ही रिॲक्शन करतो म्हटलं ते बनल CH2 सिंगल बॉन्ड CH, इकडे एक Br अटॅच होईल आणि इकडे एक Br अटॅच होईल, CH2चा बनून जाईल CH3. लक्षात, म्हणजे हा बनल जेमिनल डायहॅलाइड. काय बनणार, जेमिनल डायहॅलाइड. म्हणजे इथं लक्षात काय ठेवायचं आपल्याला की व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट अटॅच विथ ऑर रिॲक्ट विथ अल्काईन देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट तो कुठं अटॅच होणार, लेस नंबर ऑफ हायड्रोजनवाल्या कंपाऊंडला. म्हणजे प्रोडक्ट जो भेटणार तो काय भेटणार, जेमिनल डायहॅलाइड. हॅलाइड जो आहे तो दोन ॲडजसंट कार्बनला दोन हॅलाइड अटॅच आहेत त्याला काय म्हटलं, विसिनल डायहॅलाइड म्हटलं. आणि एकाच कार्बनला दोन हॅलोजन अटॅच आहे त्याला काय म्हणणार आपण, जेमिनल डायहॅलाइड असं म्हणणार. पहा सिमेट्रिकल अल्काईन होतं सुरुवातीला, पण ज्यावेळेस एका HBrची ॲडिशन झाली, एका असिमेट्रिकल रिएजंटची ॲडिशन झाली, याच्यापासून जो कंपाऊंड बनला तो असिमेट्रिकल अल्किन बनला. अँड दॅट असिमेट्रिकल अल्किन when react with a symmetrical reagent then the negative part of reagent is attached to that carbon of carbon carbon double bond which contain less number of hydrogen atom called as Markovnikov rule. आणि मार्कोनिकॉव रूलने ॲडिशन करायचं विसरायचं नाही. आणखी एक एक्झाम्पल घेऊ पहा, CH3 C ट्रिपल बॉन्ड CH अनसिमेट्रिकल आहे. मग अशा केसमध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस आपण HBrची ॲडिशन करणार, HClची ॲडिशन करणार तर या कार्बनला कोण अटॅच होईल, निगेटिव्ह पार्ट. वेन अनसिमेट्रिकल रिएजंट रिॲक्ट विथ अनसिमेट्रिकल अल्किन देन द निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट इज अटॅच टू दॅट कार्बन ऑफ कार्बन डबल बॉन्ड ऑर ट्रिपल बॉन्ड विच कंटेन लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे इथं Br अटॅच होईल, प्रोडक्ट असा बनल CH3C Br डबल बॉन्ड CH2. ही झाली पहिली केस, HBrची ॲडिशन झाली. परत एक HBr ॲड केला तर याच्यापासून काय बनणार आहे, Br जो आहे या कार्बनला अटॅच होईल, इथे H अटॅच होईल. म्हणजे हा बनल CH3C Br आणि हा काय झाला CH3. म्हणजे हा झाला जेमिनल डायहॅलाइड. तुम्ही म्हणू शकता 2,2 डायब्रोमोप्रोपेन, जेमिनल डायहॅलाइड or it is also called as 2,2 डायब्रोमोप्रोपेन. लक्षात, हे झाले तुमची सेकंड रिॲक्शन ॲडिशन ऑफ HX.
ॲडिशन ऑफ H2 कशी केलं ते समजलं, ॲडिशन ऑफ डायहॅलोजन कशी होते ते लक्षात आलं, ॲडिशन ऑफ HX कशी होणार ते सुद्धा या ठिकाणी आपल्या लक्षात आलेलं आहे. ह्या झाल्या का याच्या ॲडिशन रिॲक्शन. आता नेक्स्ट ॲडिशन रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ वॉटर. वॉटरची ॲडिशन ट्रिपल बॉन्डवरती कशी होणार ते आपल्याला आता नंतर बघायचं. पाहता इथं थोडंसं विचार करण्यासारखं, इथली जी ॲडिशन आहे या बाकीच्यापेक्षा थोडीशी वेगळी होणार. पहा एक एक्झाम्पल घेतो मी, ॲडिशन ऑफ वॉटर. वॉटरच्या ॲडिशनसाठी सगळ्यात पहिले कंडिशन कोणत्या कोणत्या आहेत ते पाहून घ्या. H2ची ॲडिशन करायची तर सगळ्यात पहिले ही जी रिॲक्शन असते ही रिॲक्शन होते Hg पॉझिटिव्हच्या प्रेझेन्समध्ये आणि H2SO4 ॲसिडिक कंडिशन. H2SO4चं काम काय इथं H+ डोनेट करणं आणि ही रिॲक्शन परफॉर्म होते तुमची 333 एवढ्या केल्विन टेम्परेचरवरती. ह्या कंडिशन आहेत. पहा पहिली गोष्ट, ज्यावेळेस वॉटरची ॲडिशन आपण अल्काईनवरती करणार म्हणजे आपण घेतलं इथं C∼C याच्यावरती ज्यावेळेस आपण H2ची ॲडिशन करणार ही कंडिशन याला प्रोव्हाइड करणार Hg पॉझिटिव्ह इन द H+ 333 केल्विन एवढं टेम्परेचर. तर याच्यापासून जो प्रोडक्ट बनणार आहे ना तो 100% बनणार आहे तुमचा कीटोन. काय बनणार आहे तुमचा कीटोन C. आता हा झाला तुमचा कीटोनचं स्ट्रक्चर. आता होते का बरं, असं कसं काय होते ते आपण बघू. याचं व्यवस्थित मेकॅनिझम आपण बघू विथ एक्झाम्पल. पहिले पहा लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण वॉटरची ॲडिशन करत आहे वॉटरच्या ॲडिशनमध्ये आपण काय करणार HOHची ॲडिशन करणार आहे. कंडिशन प्रोव्हाइड केली मर्क्युरी Hg, H पॉझिटिव्ह 300 H पॉझिटिव्ह कुठून आला सल्फ्युरिक ॲसिडपासून. ॲसिडचं काम काय तुमचं H+ डोनेशन आणि 333 केल्विनवरती ही रिॲक्शन परफॉर्म होणार आहे. याच्यापासून प्रोडक्ट जो बनणार तुमचा कीटोन बनणार आहे. बनते कसा ते आपण पाहू. इथे टॉटोमेरिझमचा कन्सेप्ट असतो तो काय असतो तो सुद्धा आपण या ठिकाणी बघू. पहा एक एक्झाम्पल घेतो मी, CH3C ट्रिपल बॉन्ड CH. इथं आपण रिॲक्शन करणार आहे HOHची H2Oची. कंडिशन प्रोव्हाइड केली Hg पॉझिटिव्ह इन H+ 333 केल्विन एवढं टेम्परेचर. पहा पहिली गोष्ट, ज्यावेळेस आपण HOHची म्हणजे H2ची ॲडिशन करणार, OH इज अ निगेटिव्ह पार्ट, इट इज अ सिमेट्रिकल रिएजंट. Asymmetrical reagent when react with asymmetrical alkene, then the negative part of reagent attached to that carbon of carbon double bond which contain negative आपला लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. म्हणजे याला अटॅच होईल OH आणि याला अटॅच होईल H. म्हणजे प्रोडक्ट असा बनल CH3COH डबल बॉन्ड CH2. पहिल्या केसमध्ये कंपाऊंडमधला. पण याच्यानंतर इथं जे होणार ते होणार टॉटोमेरिझम. त्याला म्हणायचं आयसोमेरिझम. ठीक आहे, या आयसोमेरिझमला म्हणायचं टॉटोमेरिझम. याचं म्हणणं काय की या ऑक्सिजन जवळ आहे पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लोन पेअर. हा ऑक्सिजन काय करणार लोन पेअर याला डोनेट करणार, याच्यावरती पेअर ऑफ इलेक्ट्रॉन याला कनेक्ट करणार आणि या ऑक्सिजनवर येणार पॉझिटिव्ह चार्ज. हा निगेटिव्ह चार्ज या हायड्रोजनला अब्स्ट्रॅक्ट करणार. आणि कारण असं का होते पण याच्यापासून जो प्रोडक्ट बनल तो असा होणार टॉटोमेरिझम नंतर तो असा बनल CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. म्हणजे इथला जो हायड्रोजन आहे तो हायड्रोजन या कार्बनकडे गेला आणि हा डबल बॉन्ड या कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये शिफ्ट झाला. असं का झालं याचं रिझन असं आहे की कार्बन कार्बन डबल बॉन्डपेक्षा कार्बन ऑक्सिजनमधला डबल बॉन्ड मोर स्टेबल असतो. लक्षात, टॉटोमेरिझम आयसोमेरिझम म्हणायचं. पहा आयसोमेरिझम का म्हटलं आलं कारण जेवढे कार्बन आहेत तेवढेच हायड्रोजन आहेत तेवढेच ऑक्सिजन. फक्त फरक काय पडला की जी पोझिशन होती ती बदलली. लक्षात, आता डबल बॉन्ड इथं होता तो डबल बॉन्ड या दोघांमध्ये गेला, याला अटॅच असलेला हायड्रोजन इकडे गेला. आता हे टॉटोमेरिझम होते कसं त्याची रिॲक्शन आपण बघू. इथून समोरची रिॲक्शन परफॉर्म कशी होते. CH3COH CH2. लक्षात, या ऑक्सिजन जवळ काय पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिजन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन डोनेट करणार, ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या कार्बनवरती शिफ्ट होणार. याच्यापासून प्रोडक्ट असा बनल, याला रेझोनन्स म्हणू शकतो आपण. ठीक आहे, याच्यापासून प्रोडक्ट असा बनल CH3C डबल बॉन्ड O, याला एक H अटॅच आहे आणि याचा सिंगल बॉन्ड CH2 याच्यावरती आहे निगेटिव्ह चार्ज. आता या डबल बॉन्ड या ऑक्सिजननं 3 बॉन्ड फॉर्म केले, याच्यावर आला पॉझिटिव्ह चार्ज. हा पॉझिटिव्ह चार्ज येण्यासाठी याला हायड्रोजन रिलीज करायचा आहे आणि CH2 जवळ निगेटिव्ह चार्ज आहे. CH2 काय करतो हायड्रोजनला अट्रॅक्ट करतो आणि हा निगेटिव्ह चार्ज याच्यावरती शिफ्ट होतो आणि याच्यापासून स्ट्रक्चर असं बनणार CH3C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3 कॉल्ड ॲज कीटोन.
आणि हीच तर आपली सरळ सरळ रिॲक्शन आहे की आपल्याला काय करायचं, अल्काईनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, कीटोनमध्ये करायचं. आणि याच्यासाठी काय आहे कंडिशन आपण पहिले सांगितलं, Hg पाहिजे, ॲसिडिक कंडिशनमध्ये पाहिजे, 333 एवढं केल्विन टेम्परेचर पाहिजे. आणि ही जी रिॲक्शन होते याच्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये जो अल्कोहोल तयार व्हावा लागला किंवा याला म्हणावं तुम्हाला अल्डॉल म्हणावं लागत असते, अल्किन डबल बॉन्ड आणि OL लक्षात. हा काय तुमचा मग याच्यापासून जो याचं होणार आयसोमेरिझम, आयसोमेरिझम होऊन काय बनना लागला तुमचा कीटोन बनायला लागला. आयसोमेरिझम कोणता आहे, टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम काय असते, हायड्रोजनची पोझिशन शिफ्ट करायची, डबल बॉन्डची पोझिशन शिफ्ट करायची, मोर स्टेबल प्रोडक्ट भेटला पाहिजे, त्याच्यासाठी रिॲक्शन ही परफॉर्म होते. इथपर्यंत लक्षात सर्वांच्या राहील. लक्षात ही झाली ॲडिशन ऑफ वॉटर. आता नंतरची याची ॲडिशन रिॲक्शन आपण बघू ती म्हणजे पॉलिमरायझेशन. ठीक आहे. आणि पॉलिमरायझेशनबद्दल याच्या अगोदर सुद्धा आपण बोललेलं आहे की पॉलिमरायझेशन असते काय, पॉलिमरायझेशन होते कसं. आता पॉलिमरायझेशन काय, पॉलिमरायझेशन इज नथिंग बट द की एका कंपाऊंडला तुम्ही रिपीटेड युनिटमध्ये जोडणार आणि त्याची एक लॉंगेस्ट चेन तयार करणार, एक मोठा कंपाऊंड तयार करणार, त्याला आपण पॉलिमर असं म्हणणार. पॉलिइथिनचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं लक्षात. मग आता इथं ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड पॉलिमरायझेशन दोन टाईपचं, एक म्हणजे सिम्पल पॉलिमरायझेशन, सिम्पल पॉलिमरायझेशन, आणि दुसरं म्हणजे तुमचं चेन किंवा आपण म्हणू शकतो रिंग पॉलिमरायझेशन. सिम्पलला चेन म्हणा, रिंग पॉलिमरायझेशन. आता याचं म्हणणं आहे पॉलिमर काय असते आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस नंबर ऑफ मोनोमर एकत्र येतील आणि त्याच्यापासून एक लॉंगेस्ट चेन बनल. मोनोमर काय असते, एक सिंगल युनिट आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचा सिम्पल हायड्रोकार्बनचा जो हायड्रोकार्बन कसा आहे अनसॅच्युरेटेड आहे, त्या अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचे एक नंबर ऑफ युनिट घेतले आपण, त्या सिंगल युनिटला आपण म्हणणार मोनोमर. ते मोनोमर ज्यावेळेस कंबाईन होतील एक लॉंगेस्ट चेन फॉर्म होईल आणि त्या चेनला नंतर आपण काय म्हणणार, पॉलिमर म्हणणार. लक्षात. मग सिम्पल पॉलिमर पॉलिइथिनचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं, तसंच आता इथं पॉलिमर काय बनणार आहे तुमचं की बॉस एक एक्झाम्पल घेऊ आपण सिम्पल पॉलिमरचं. इथं मी घेतला CH ट्रिपल बॉन्ड CH प्लस CH ट्रिपल बॉन्ड CH प्लस CH ट्रिपल बॉन्ड CH. लक्षात. असे n नंबर ऑफ युनिट आहेत, n नंबर आहेत n. फक्त हा जो सिंगल युनिट आहे ना याला म्हणायचं मोनोमर. याला काय म्हटलं, मोनोमर. मोनोमर ज्यावेळेस आपण n टाईम घेतला तो मोनोमर ज्यावेळेस एकत्र येणार, पाहता हा डबल बॉन्ड आहे तो इथं शिफ्ट होईल, याचा डबल बॉन्ड इथं शिफ्ट होईल, याचा डबल बॉन्ड पुढच्यावरती शिफ्ट होईल आणि याच्यावरती कोणाचा तरी डबल बॉन्ड शिफ्ट होईल आणि याच्यापासून प्रोडक्ट असा बनल CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH. म्हणजे जो कंपाऊंड आहे तुमचा याच्यामध्ये काय होणार आहे तुमचा CHN आणि इकडे N आहे. हा जो N नंबरचा कंपाऊंड बनल हा झाला तुमचा पॉलिमर. म्हणजे मोनोमरपासून पॉलिमर बनण्याची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसला काय म्हटलं आपण, पॉलिमरायझेशन म्हटलं. आता चेनमध्ये जर पॉलिमरायझेशन होत असेल, सरळ स्ट्रेट चेन जर भेटत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, सिम्पल पॉलिमरायझेशन ऑर चेन पॉलिमरायझेशन. आणि ह्याच्यासाठी कंडिशन काय सांगितले तुम्हाला की सिम्पल हीट करावं लागेल तुम्हाला मोनोमरला फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड करा. मोनोमरचं कन्वर्जन कशामध्ये होणार, पॉलिमरमध्ये होणार. सरळ सरळ फंडा आहे की ही झाली तुमची चेन पॉलिमरायझेशन. आता नंतर येऊ आपण रिंग पॉलिमरायझेशन काय असते, रिंग पॉलिमरायझेशन परफॉर्म कसं होते. रिंग पॉलिमरायझेशनमध्ये काय होणार किंवा नंबर ऑफ अल्काईनचे मॉलिक्यूल एकत्र येतील. पाहता रिंग पॉलिमरायझेशनचे खूप सारे युजेस आहेत. आता चेन पॉलिमरायझेशन, सिम्पल पॉलिमरायझेशन तर सरळ सरळ आपल्या लक्षात आलं आहे की बा इथिन मॉलिक्यूल आहे, n नंबर ऑफ इथिन आहे, याला म्हणायचं पॉलिइथिन. जे आपण रेग्युलर घरामध्ये वापरतो त्याला सिम्पल वर्डमध्ये पॉलिथिन म्हणतो. तो काय तुमचा पॉलिइथिन आहे. तो बनला कोणापासून, ट्रिपल बॉन्डेड अल्केन किंवा ट्रिपल बॉन्डेड हायड्रोकार्बनचं काय झालं, पॉलिमरायझेशन झालं आणि त्याच्यापासून पॉलिइथिन तयार झाला पॉलिमरच्या फॉर्ममध्ये. लक्षात. आता दुसरी एक रिॲक्शन घ्यायची आपल्याला रिंग पॉलिमरायझेशन. म्हणजे सिम्पल तुमचे जे अल्काईन आहेत वायनीवाले मॉलिक्यूल याच्यापासून रिंगचं फॉर्मेशन होणार. बेन्झिन ॲलिफॅटिकला ॲरोमॅटिकमध्ये कन्वर्ट करण्याची सगळ्यात चांगली प्रोसेस कोणती असेल तर ती आहे रिंग पॉलिमरायझेशन. रिंग पॉलिमरायझेशन इज द मेन प्रोसेस टू कन्वर्ट द ॲलिफॅटिक कंपाऊंड इनटू द ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲलिफॅटिक काय असते ते आपल्याला नोन आहे की चेन कंपाऊंड. ॲरोमॅटिक म्हणजे रिंग कंपाऊंड. सरळ सरळ फंडा आपला आहे. मग पहा आता ती एक रिॲक्शन आपण बघू. हे झालं तुमचं सिम्पल किंवा चेन पॉलिमर, चेन पॉलिमरायझेशन किंवा सिम्पल पॉलिमरायझेशन. नंतर पहा आता आपण बघू रिंग पॉलिमरायझेशन. ॲलिफॅटिकचं कन्व्हर्जन ॲरोमॅटिकमध्ये करण्यासाठी यूज केल्या जाणारी प्रोसेस. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, 3 मॉलिक्यूल घेतो इथाईनचे, CH ट्रिपल बॉन्ड CH
CH ट्रिपल बॉन्ड CH आणि CH ट्रिपल बॉन्ड CH. याला एकतर या फॉर्ममध्ये लिहा किंवा सिम्पल तीन मॉलिक्यूल लिहू शकता. पाहा हा डबल बॉन्ड शिफ्ट होणार याच्यावरती, याच्यामधला एक बॉन्ड शिफ्ट होणार याच्यावरती, याच्यामधला एक बॉन्ड शिफ्ट होणार याच्यावरती आणि याच्यापासून जी प्रोडक्ट बनल तुमचा तो रिंगमध्ये बनणार. तो असा पहा, हावाला CH आहे, डबल बॉन्ड राहिला, एक बॉन्ड याच्यासोबत गेला तो इथं लिहितो मी, हावाला एक CH, याचा एक बॉन्ड समोर गेला हा झाला CH, याचा एक बॉन्ड याला अटॅच झाला हा झाला CH, याचा एक बॉन्ड याला अटॅच झाला हा झाला CH, याचा एक झाला आणि या दोघांमध्ये काय असणार, डबल बॉन्ड असणार. म्हणजे सरळ हा जो फंडा आहे तुमचा 6 कार्बनपासून बनलेली रिंग आहे, सिंगल डबलचं कन्व्हर्जन आहे, याला म्हणू शकता तुम्ही बेन्झिन. त्याला सिम्पल आपण या फॉर्ममध्ये लिहिणार आणि हा जो बेन्झिन आहे तुमचा हा कसा आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड. आणि कोणाचं कन्व्हर्जन झालं ॲरोमॅटिकमध्ये, ॲलिफॅटिकचं. मग ॲलिफॅटिक कंपाऊंडचं कन्व्हर्जन ॲरोमॅटिकमध्ये करण्याची जी प्रोसेस असते या प्रोसेसला काय म्हणणार आपण, रिंग पॉलिमरायझेशन असं म्हणणार. पाहता हे जे रिंग पॉलिमरायझेशन असते या रिंग पॉलिमरायझेशनला किंवा सायक्लिक पॉलिमरायझेशनला परफॉर्म करण्यासाठी काही कंडिशन प्रोव्हाइड करावं लागत असतात. त्या कंडिशन अशा असतात की इथं वापरले जाते रेड हॉट आयरन ट्यूब. म्हणजे एकदम हाय टेम्परेचरवरती ही रिॲक्शन होणार. हा जो तुमचा अल्काईन आहे वायनी आहे, या वायनीला रेड हॉट ट्यूबमधून एकदम पास करा आणि रेड हॉट ट्यूबमधून पास केल्यानंतर काय करायला, एका 873 खूप जास्त टेम्परेचरवरती 873 केल्विन एवढ्या टेम्परेचरवरती हीट करा. तर ॲलिफॅटिक कंपाऊंडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये होणार आहे. आता हे तुम्हाला विथ मेकॅनिझम सांगितलं. हीच रिॲक्शन जर सिम्पल फॉर्ममध्ये तुम्हाला लिहायची असेल तर कशी लिहिता येईल पहा. ही रिॲक्शन 3 मॉलिक्युल ऑफ CH ट्रिपल बॉन्ड CH घेतले आणि याच्यापासून याला कंडिशन प्रोव्हाइड केली रेड हॉट आयरन ट्यूब आणि टेम्परेचर दिलं 873 केल्विन. याच्यापासून सरळ प्रोडक्ट देतील असा. मग कन्फ्युजनचं काहीच काम नाही. हा जो बेन्झिन आहे हा बेन्झिन बनला कसा ते आपल्याला लक्षात आलं. हे त्याचं मेकॅनिझम ओव्हरऑल की प्रोडक्टमध्ये काय होणार, डबल बॉन्डचं जे सांगितलं तुम्हाला पॉलिमर कसा फॉर्म होतो. आणि यालाच काय म्हणायचं, एक तर रिंग पॉलिमर म्हणा किंवा याला म्हणू शकता तुम्ही सायक्लिक पॉलिमरायझेशन. ठीक आहे, रिंग पॉलिमरायझेशन किंवा सायक्लिक पॉलिमरायझेशन. त्याची कंडिशन काय आहे, सिम्पल किंवा चेन पॉलिमरायझेशन काय असते ते सुद्धा आपण बघितलं. ह्या झाल्या तुमच्या ॲडिशन रिॲक्शन आणि इथं तुमच्या फिनिश होतात तुमच्या केमिकल रिॲक्शन ऑफ अल्काईन. लक्षात. आता याच्यामध्ये अल्काईनच्या केमिकल रिॲक्शन आपण बघितल्या. त्याच्यामध्ये पहिली काय होती, ॲसिडिक नेचर, ते क्लिअर झालं, H+ डोनट केला. दुसरी आहे तुमची ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशनमध्ये कोणाकोणाची ॲडिशन करायची, H2 ची ॲडिशन करा, X2 ची ॲडिशन म्हणजे हायड्रोजनची ॲडिशन करा, HX ची ॲडिशन करा, त्याच्यानंतर वॉटरची ॲडिशन करा. वॉटरच्या ॲडिशनसाठी कोणत्या कंडिशन आहेत, आयसोमरिझम किंवा टाटोमेरिझम होऊन कीटोन कसा भेटतो ते लक्षात ठेवा. आणि हे तुमचं पॉलिमरायझेशन आहे. पॉलिमरायझेशन 2 टाईपचं, चेन पॉलिमरायझेशन आणि सायक्लिक पॉलिमरायझेशन. याच्यासाठी काय होते, याच्यामध्ये काय होते, त्या सगळ्या कंडिशन तुमच्यासमोर इथं मांडलेल्या आहेत. इथं तुमच्या अल्काईनच्या केमिकल प्रॉपर्टीज फिनिश, सोबत अल्काईनसुद्धा फिनिश झाला. अल्काईनमध्ये आपण काय घेतलं, सगळ्यात पहिले त्याचं नोमेनक्लेचर आयसोमेरिझम, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्या नोमेनक्लेचर झालं, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज तुमच्यासमोर मांडल्या. प्रिपरेशनच्या मेथडसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. इथं आपला अल्काईन फिनिश झाला. याच्यानंतर एक हायड्रोकार्बन आहे, तो म्हणजे तुमचा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. याच्याबद्दल खूप सारं डिटेल आपल्याला बघायचं आहे, ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. इथपर्यंत काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.